रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. नमस्कार मित्रांनो, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी आपल्या महाराष्ट्रातील सर्वांना उपवास असतो. तर त्यासाठी शरीराला ऊर्जा देणारी चविष्ट अशी झटपट होणारी खिचडी आज तुमच्यासाठी बनवत आहे. तर या रेसिपीसाठी 1 वाटी भिजवलेले शाबू, 1 बटाटा मध्यम आकारात खिचून घेतला, मिरची बारीक केली. तेल गरम झाल्यानंतर बटाटा त्यामध्ये टाकून मध्यम आचेवर त्याला परतून घेऊया. परतून घेतल्यानंतर हा बटाटा एकदम असा लुसलुशीत शिजतो. तो शिजत असताना चवीप्रमाणे त्यामध्ये 1 चमचा छोटा मीठ टाकून घ्या. त्यानंतर आपण बारीक केलेली मिरची त्यामध्ये टाकून घेऊया आणि ही मिरची पूर्ण त्या बटाट्याला कोटिंग होईल तोपर्यंत त्याला एकदम मध्यम आचेवर हलवून घ्या. त्यानंतर आपण जो साबुदाणा 1 वाटी भिजवलेला होता तो त्या मिश्रणामध्ये टाकून घ्या. साबुदाणा टाकल्यानंतर त्याला पूर्ण मिरची आणि त्या बटाट्याची कोटिंग होईल असा प्रमाणे त्याला हलवून घ्या. फक्त यावेळी तुमचा गॅस हा स्लो हवा. जास्त गॅस असेल तर करपण्याची जास्त शक्यता असते. मंद आचेवर त्याला हलवून घेतल्यानंतर पूर्ण अशी छान अशी कोटिंग त्याला तयार होईल. त्यानंतर आपण जे बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट आहे ते त्याच्यामध्ये टाकून घ्या. हे कूट टाकल्यानंतर पूर्णपणे याची कोटिंग त्याला झाली पाहिजे. कोटिंग झाली म्हणजे तो साबुदाणा त्याला चिटकणार नाही, कढईला चिटकणार नाही आणि जर तो चिटकला नाही तर छानपैकी असा तो परतून निघेल. अशा प्रकारे 5 ते 7 मिनिट हा पूर्ण साबुदाणा कढईवर एकदम कमी आचेमध्ये त्याला परतून घ्यायचा. परतून घेतल्यानंतर 5 मिनिटात आपली अशी लुसलुसीत आणि कुरकुरीत खिचडी तयार होते. त्यानंतर विठ्ठलाला त्याचा नैवेद्य दाखवून आणि आपल्या परंपरेप्रमाणे दर्शन घेऊन आपण बनवलेली खिचडी खाऊया. तर मित्रांनो, आपण बनवलेली खिचडी दह्याबरोबर अतिशय छान लागते. तर ही खिचडी कशी झाली या कमेंटमध्ये नक्की सांगा.